नमस्कार. तर आज माझी खूप धावपळ झाली कारण की आज अर्जंट एक ब्लाऊज द्यायचे होते आणि अस्तर तर नव्हतंच माझ्याजवळ. मग आता काय करायचं? मला वडगावला जावं लागणार होतं कारण अस्तर मी सर्व वडगावमधूनच घेऊन येते. मी आणि माझा मुलगा गेलो आणि तिथून अस्तर घेऊन आले. आल्यानंतर माझ्या मुलाला भूक लागली होती म्हणून त्याला जेवायला वाढले आणि माझे ब्लाऊज कट करून घेतले. ब्लाऊज कट करून घेतले. मशीनवरचा फॅन मी टेबलवरती ठेवला. माझं शिलाई मशीन मी साफ करून घेतलं आणि पिकोफॉलला साड्या आलेल्या होत्या ते मी दुसऱ्या मशीनवरती नेऊन ठेवले. तोपर्यंत लक्षात आलं की मी जाताना पिकोफॉल करून ठेवलेली साडी तशीच राहिलेली होती. त्याची घडीच घातली नव्हती. पटकन मी ती घडी घातली आणि पॅक करून ज्या त्या कस्टमरचे आहे ते त्या बॅगमध्ये त्यांची ठेवून दिली. त्यानंतर मी जे ब्लाऊज कट करून ठेवलेले होते ते शिवायला घेतले आणि मी शिवत असताना माझ्या लक्षात आलं की बाबा आपण दोरा तर चेंज केलेलाच नाही, दुसऱ्याच ब्लाऊजच्या कलरचा दोरा आहे. परत माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, लाईट गेली, आता काय करायचं? आता मी काय करणार? काम तरी इतकं होतं, काही सुचत नव्हतं. आता काय करायचं म्हणून लक्षात आलं की बाबा 2 ब्लाऊज होते ज्याला हात शिलाई आणि हुक लावलेले नव्हते. तर म्हटलं चला आज आपण हुक वगैरे लावून घेऊया. माझी हालत इतकी खराब होत होती कारण गरमी खूप होती. ऊन जास्त लागत असल्यामुळं गरमी वाढलेली होती. काहीच सुचेना कारण की आमचं छोटं घर असल्यामुळं प्रॉब्लेम होत होता. मुलालाही तर खूप त्रास होत होता. तो अभ्यास करत बसलेला. मग त्याला म्हटलं दारातच बस. तो दारातच बसलेला. गरमी जास्त असल्यामुळे त्यालाही हैराण झाले होते. तोपर्यंत लाईट आली संध्याकाळी. मी पण घरातले जेवण वगैरे सर्व आवरलं आणि माझे ब्लाऊज शिवायला घेतले. कारण मला टेन्शन होतं की बाबा ब्लाऊज आपले कंप्लीट करायचे आहे. तर एकदाचे माझे ब्लाऊज हे कंप्लीट झाले. ब्लाऊजचं टेन्शन तर संपलेलं होतं पण साड्या अजून पिकोफॉल झालेल्या नव्हत्या. साड्या पिकोफॉल बाकी होत्या. तर हे ब्लाऊज तेवढे कंप्लीट केलेले आहे मी. तुम्हाला हे फिनिशिंग कसं वाटते? जर आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.